Good morning, dear students. You are welcome to my program. Let's study. I am Mahesh Nathu Thosar, assistant teacher at Maharana Pratap Vidyalay, Bhusawal, Standard 6, Subject English, Lesson 4.2, Molai's Cathony. Dear student, we saw three videos of this lesson. We learned that Molai means Jada Paying. He got his success due to his hard work and continuous efforts. Molai not only grew the forest but he protected it also. What happened next? We are going to learn the last part of this lesson. Listen carefully. Molai keeps cattle for his own living. Luckily, he has full support from his family. They help him in his work in all possible ways. Molai's children will carry on his work. अशा प्रकारे मोलाईने स्वतःचं जीवन जगण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी त्याने काही गुरं पाळली. कॅटल म्हणजे गुरंढोरं. लकीली ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली. नशिबाने त्याला त्याच्या कुटुंबियांनी, त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्याला मदत केली, त्याला आधार दिला. They help him in his work in all possible ways. शक्य त्या सर्व प्रकारची मदत त्याच्या कामामध्ये त्याच्या घरच्यांनी त्याला केली. मोलाईज चिल्ड्रेन विल कॅरी ऑन हिज वर्क. आणि आता त्याचे मोलाईचे मुलं जे आहेत ते त्याचं काम पुढे नेणार आहेत किंवा चालू ठेवणार आहेत. People outside Molai's own tribe didn't know about Molai's work. One day, a photographer roaming in that area found Molai working in his forest and guarding it. When he came to know that Molai had grown the forest single-handedly, he had greatly impressed. He told the media, newspapers, TV channels, etc. about Molai's single-handed achievement. The forest department was impressed too. They decided to help Molai in his work. The government honored him with the Padma Shri award. अशा प्रकारे त्या मोलाईच्या जातीतील लोकांना देखील त्याच्या कामाबद्दल माहिती नव्हती. वन डे अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया. एके दिवशी एक छायाचित्रकार त्या प्रदेशामध्ये फिरत असताना फाउंड मोलाईज वर्किंग इन हिज फॉरेस्ट अँड गार्डिंग इट. त्या जंगलामध्ये मोलाई काम करत होता आणि त्या झाडांचं, त्या जंगलाचं रक्षण करत असताना त्या फोटोग्राफरला, छायाचित्रकाराला तो मोलाई दिसला. व्हेन ही केम टू नो दॅट, त्याच्या असं लक्षात आलं की मोलाई हॅड ग्रोन द फॉरेस्ट सिंगल हँडेडली. या मोलाईने त्याच्या एकट्याच्या प्रयत्नातून ते मोलाईचं जंगल वाढवलं होतं, निर्माण केलं होतं.
ही वॉज ग्रेटली इम्प्रेस्ड. ते ऐकून तो खूप प्रभावित झाला. ही टोल्ड द मीडिया. त्या फोटोग्राफरने मीडियाला सांगितलं, प्रसारमाध्यमांना सांगितलं, न्यूजपेपर्स, टी व्ही चॅनल्स एटसेट्रा, वर्तमानपत्र, त्याचप्रमाणे दूरदर्शन वाहिन्यांना त्याने ही सगळी माहिती दिली. अबाउट मोलाईज सिंगल हँडेड अचिव्हमेंट. त्या मोलाईच्या एकट्याच्या प्रयत्नातून त्याला मिळालेलं यश, त्याच्याबद्दलची माहिती त्या फोटोग्राफरने सर्व मीडियाला सांगितली. द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस्ड टू. मग हे वन विभाग जे होतं ते देखील या मोलाईच्या कार्याने प्रभावित झालं. इम्प्रेस्ड म्हणजे प्रभावित होणे, प्रभावित झाले. दे डिसाइडेड टू हेल्प मोलाई इन हिज वर्क. आणि मग या मोलाईला त्याच्या कार्यामध्ये मदत करण्याचं देखील त्यांनी ठरवलं. डिसाईड म्हणजे ठरवणे. द गव्हर्नमेंट ऑनर्ड हिम विथ द पद्मश्री अवॉर्ड. शासनाने देखील त्याची दखल घेतली आणि त्याला पद्मश्री हा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला, त्याचा सन्मान केला. मोलाई नाव वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज थ्रू आउट द कंट्री. Each one of us should plant and grow at least 2 trees. The trees will take care of the carbon dioxide we produce throughout our life and give us enough oxygen to breathe. Are you ready to help? अशा प्रकारे मोलाई नाव वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज. तो लोकांना मेसेज देऊ इच्छितो, एक संदेश देऊ इच्छितो. थ्रू आउट द कंट्री. संपूर्ण देशातील म्हणजे आपल्या संपूर्ण भारत देशातील लोकांना तो एक संदेश देऊ इच्छितो. कोणता संदेश? ईच वन ऑफ अस. आपल्यापैकी प्रत्येकाने. शुड प्लांट अँड ग्रो ॲट लिस्ट 2 ट्रीज. आपल्यापैकी प्रत्येकाने कमीत कमी 2 झाडं लावायचे आणि ते वाढवायचे, असा तो संदेश आहे. द ट्रीज विल टेक केअर ऑफ द कार्बन डायऑक्साईड वी प्रोड्यूस थ्रू आउट आवर लाईफ. आपल्या शरीरामध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो या वनस्पती शोषून घेतात. आपण जो हवेमध्ये सोडतो तो कार्बन डायऑक्साईड वनस्पती शोषून घेतात किंवा शोषून घेतील. अँड गिव्ह अस इनफ ऑक्सिजन टू ब्रीथ. आणि आपल्याला पुरेसा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन श्वसनासाठी ते आपल्याला देतील. आर यू रेडी टू हेल्प? अशा प्रकारे त्या मोलाईला मदत करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? अशा प्रकारे या ठिकाणी हा धडा कंप्लीट झालेला आहे. डिअर स्टुडंट, इन दिस लेसन देअर आर सम कोटेशन्स गिव्हन इन दिस लेसन. लेट्स स्टडी देम. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारे गोलात काही कोटेशन्स दिलेले आहेत, महत्त्वाचे वाक्य दिले आहेत, त्याचा आपण अभ्यास करूया. विदाउट ट्रीज वी विल ऑल सफर अँड डाय. म्हणजे झाडं नसतील तर किंवा झाडाशिवाय आपण खूप दुःखी होऊ किंवा आपल्याला खूप त्रास होईल आणि आपण मरून जाऊ. I will go on planting trees till there is life in my body. जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहेत तोपर्यंत मी झाडे लावत राहणार. Man knows how to cut a tree
not how to plant it, grow it. मानवाला झाडं कसे कापावे हे माहीत आहे, ते लावावे कसे, वाढवावे कसे हे माहीत नाही. नेचर हेल्प मी, ॲनिमल्स हेल्प मी इन माय वर्क. निसर्गाने मला मदत केली, प्राण्यांनी देखील मला माझ्या कामात मदत केली. माय हाऊस इज व्हेरी बिग, हंड्रेड्स ऑफ एकर्स. माझं घर खूप मोठं आहे. किती मोठं? तर शेकडो एकरचं माझं घर आहे. You will have to cut me before you cut the trees. You will have to cut me. तुम्ही पहिल्यांदा मला मारा. Before you cut the trees. झाडांना कापण्याच्या आधी तुम्ही मला कापा किंवा मला मारा. Why should I be afraid of animals? They are part of nature. मला प्राण्यांची भीती का वाटावी? ते तर निसर्गाचा एक भाग आहेत. My family supported me. They did not ask for anything in return. माझ्या कुटुंबाने मला सपोर्ट केला म्हणजे मला आधार दिला. They did not ask for anything in return. मला त्यांनी जी मदत केली, जे सपोर्ट केलं, त्याच्या बदल्यात त्यांनी मला काहीही विचारलं नाही किंवा मागितलं नाही. टुडे आय एम द हॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. आज जगातील सर्वात आनंदी माणूस म्हणून मी आहे किंवा मी आज जगातील सर्वात आनंदी माणूस आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. डिअर स्टुडंट, in the next video of this lesson I will ask some questions and you have to answer them. Till then you read this lesson again and again. Goodbye and have a nice day. Bye bye. Thank you.